नमस्कार. नमस्कार. भर्तरीनाथांना दत्तात्रयाने कसा अनुग्रह दिला हे आपण बघितलं. आणि ते बघत असताना त्या ठिकाणी तन मन काया वाचा जीवित्व पूर्ण गुरु संकल्प सोडून जीवन अनुग्रह देत असे. मौळी ठेवणी वरद हस्त कर्णी बीज अर्पित आपुला करोनी शरणागत नाम आपुले सांगाते. म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रय अत्रिसूत परितव दैव भाग्यवंत मम कर मौळी विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त माईक सरोवरा सहित झाला गुप्त. इतुके केले जया आरती व्यर्थ होऊनी पाहतसे ऐसी चिंता मानसी भोक्त करिता झाला भर्तरीनाथ. म्हणे महाराज गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे ऐकता भर्तरी वचन भोगावती पाचारी अत्रि नंदन तरी ती सरिता अपार जीवन घेऊन या धावली. आणि अशा प्रकारे हे भर्तरीनाथांचं आणि आमच्या पिंगलेचं जे नातं होतं मवळी घेऊन जाणाऱ्या आपण हे बघितलं ही एक वेगळी कथा. पिंगला आणि भर्तरी यांच्या या भेटीचा हा वेगळा भाग आपण या 27व्या अध्यायामध्ये बघितला. आणि मग दत्तात्रयांकडून अनुग्रह घेतल्यानंतर भर्तरीनाथ जे आहेत हे आता आपण म्हणतो तसं साधनेसाठी 12 वर्ष जाण्याचं त्याने ठरवलं. दत्तात्रयाने ते सगळं ठरवून आणलेलं होतं की प्रपंचात बुडलेला हा भर्तरी त्याला खऱ्या अर्थाने नाथ कार्यासाठी पुढे न्यायचं होतं. गुरुमंत्रातूनच त्याच्या जीवनाचा उद्धार हा करायचा होता. त्यामुळे दत्तात्रयांकडून अनुग्रह प्राप्त होऊन 12 वर्षाची मुदत मागून भर्तरी परत सैन्यासह अवंतीस परतला आणि पिंगलेसह प्रपंच पूर्ववत सुरू केला. रात्रीचं भोजन केलं आणि तो तिच्या बरोबर महालात गेला. रात्री दोघं एकामेकांशी प्रेमाने हितगोष्टी करू लागले. पिंगला म्हणाली, महाराज तुमचं माझ्यावरील इतकं निस्सीम प्रेम आहे, मला खरोखर तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो. आपण दोघं एकामेकांसाठीच जन्माला आलो आहोत म्हणून आपल्याला परस्परांविषयी एवढी आपुलकी आहे. जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मेड फॉर इच अदर, तसं त्या दोघांचं चाललेलं होतं. खरोखर ते दोघं एकामेकांवर खूप प्रेम करत होते. आपण एकामेकांशिवाय जगूच शकत नाही. मला खरं सांगा, पिंगला भर्तरीला म्हणाले, तुमचं आधी मरण येईल का माझं आधी मरण येईल. प्रेमात इतके गुरफटून गेले होते की आपण कसं भविष्यात राहूच शकत नाही असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. आणि मग तेव्हा दोघे एकामेकांशी इतकं बोलत होते की पिंगला म्हणाली, मी की नाही तुमच्याशिवाय राहूच शकत नाही, त्यामुळे मला मरण आधीच यायला पाहिजे आणि तेही तुमच्या आधी यायला. अशी चर्चा त्याच्यात चालली होती. आणि ते चालले असतानाच राजा म्हणाला, प्रिये अगं मरण हे कुणाच्याच हातात नसतं ग. मरण हे कुणाच्याही हातात नसतं. तुझ्या आधी मला मरण आलं तर तू काय करशील. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाथ दुर्दैवाने जर तसं झालं तर मी तुमच्यासह अग्नीत प्रवेश करीन. यावर ते म्हणाले, अगं बोलणं आणि करणं या जमीन आसमानाचा फरक असतो. या जगात प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही. तेव्हा फार मोठ्या गमजा करू नकोस. ती म्हणाली, नाथ उगीच कशाला सतीची परीक्षा घेता. मी कधीही स्वतःला वैधव्याचा कलंक लागून देणार नाही. मी तुमच्या आधीच जाणार. यावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. तिच्या युक्तीने परीक्षा घ्यावी असं धरून दोघ जण गप्प बसले. पुढे काही दिवसांनी भर्तरी शिकारीसाठी अरण्यात गेले. त्यांना एकाएकी पिंगलेच्या वचनाची आठवण झाली. तिच्या भाषणाचा खरे खोटेपणा तपासावा असं भर्तरीच्या मनात आलं. आणि म्हणून भर्तरीने काय केलं, एका मृगाला म्हणजे हरणाला मारलं
आणि त्याची जी वस्त्र होती ती रक्तात भिजवली आणि ती एका विश्वासू सेवकाकडे दिली आणि म्हणाले, तू हे अवंतीला घेऊन जा आणि पिंगलेला दाखव. परीक्षा बघण्यासाठी केलेलं हे कृत्य. आणि मग अरण्यात शिकार करत असताना वाघाने झडप घालून युवराजाचा प्राण घेतला असं तू पिंगलेला सांग. हे काम गुप्तपणे झालं पाहिजे हे सांगून आपल्या राजाची आज्ञा शिरसावंत मानून त्यांच्या शिपायाने त्यांच्या आज्ञा घेऊन हे काम करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी पिंगलेला सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. भर्तरीच्या निधनाची दुःखद बातमी त्यांनी ऐकली आणि खूप मोठा धक्का बसला. आक्रोश करू लागला आणि तिचं रडणं ऐकून भर्तरी आणि इतर स्त्रियाही भयभीत झाल्या. पती निधनाचं वृत्त ऐकलं आणि त्यांनी एकांत मानला. ही बातमी सगळ्या नगरामध्ये पसरली. सगळे जण शोकाकुल झाले. पिंगलेने स्वतःला सावरलं आणि सेवकाला सांगितलं की आता चिता तयार कर. त्याच्यावर मला सुद्धा जायचं आहे. भर्तरीचा मुकुट, त्यांची वस्त्र, आभूषणे परिधान करून तिने सतीचं वाण घेतलं आणि ती स्मशानात जाऊन धगधगत्या अग्निकुंडात पिंगलेने स्वतःला झोपून दिलं. जे बोलणं त्यांचं एकांतात झालेलं होतं. त्याची प्रचिती जी शब्दातनं ते बोलत होते ते तिने कृतीतून करून दाखवलं. सगळी प्रजा दुःखात बुडून गेली. सगळेजण जळणाऱ्या त्या पिंगलेकडे जड पावलाने बघत होते, जड नजरेने बघत होते. हे काय आहे? ही घटना घडली कशी? ही घटना घडली तेव्हा राजा विक्रम, राजा शुभविक्रम, सुमती प्रधान आदी सर्व मंडळी हे मिथिला नगरात यायला निघालेले होते. त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. पिंगलाच्या हट्टापुढे बाकीच्या राजवाड्याच्या लोकांचं काहीच चाललं नाही. पिंगलेला निरोप देऊन निघालेल्या सेवक चुकामुक होऊ नये म्हणून अरण्यात भटकत राहिला. भर्तरींना हे सगळं नगरवृत्त कळलं नाही. अशा प्रकारे केवळ अज्ञानामुळे पिंगलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपती घेऊन भर्तरी आपल्या सैनिकांसह नगराकडे निघाला. तेव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, माझी पिंगला ती कशी असेल? आपल्या निधनाच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल? बरे वाईट तर करून घेतले नसेल ना? असे अनेक विचार भर्तरीच्या डोक्यात होत होते आणि या विचारातूनच तो नगराच्या दरवाजामध्ये आला. तेव्हा त्यांना सुखरूप जाऊन द्वारपालचे जे रक्षक होते त्यांना प्रचंड आनंद झाला. अरे खरंच भर्तरी नाही गेले राजे, आपले राजे आहेत. आणि मग त्यांना त्या दिवसाचं सगळं वृत्त सांगितलं. त्यावेळेस भर्तरीच्या पायाखालची वाळू सरकली. की अरे आपण काय करायला गेलो, नेमकं झालं काय? दुःख झाल्यामुळे मोठ्याने आक्रोश करत ते स्मशानाकडे झाले. तिथे पिंगलेची चिता पाहतात तेही प्राणत्याग करण्यासाठी त्या चित्तामध्ये त्याची जी पिटवलेली चिता होती त्याच्यात ते उडी मारायला लागले. भर्तरी निराश झाले. त्याने सुस्कारे सोडले. पिंगलेचे गुण आठवून तो रडू लागला. शोकाकुल झाल्यामुळे कालांतराने त्याला बेशुद्ध पडला आणि त्यावेळी ते सुखरूप आहेत हे कळतात त्यांच्या स्त्रियांनी स्मशानात जाऊन त्यांचं सांत्वन केलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पिंगला जळून भस्म झालेली होती आणि राजा मात्र खूप दुःखी झालेला होता. इथे हे सगळं वृत्त सगळ्या मंडळींना कळलं आणि खूप मोठा धक्का बसला. प्रधान मोठमोठ्याने रडायला लागले. तिकडे पिंगलेची उत्तर क्रिया झाली आणि
आता आपल्या हातून घडलेल्या एका कृतीमुळे आपण आपल्या पत्नीला गमावलं, याचं दुःख राजाला होत होतं. सर्व त्रास होत होता, शरीर कृश झालेलं होतं. ही अवस्था पाहून सूर्याला बघवली नाही. आपला पुत्र एवढा व्यथित झालेला आहे, हे पाहून तो दत्तात्रयांकडे गेला. त्यांना भरतरीची सद्यस्थिती सांगितली. त्यांनी अंतर्दृष्टी सगळा प्रकार जाणला आणि ते म्हणाले, आपण चिंता करू नका. माझे मच्छिंद्र त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांना मी भरतरीकडे पाठवतो. त्यांच्या हिताच्या दृष्टी तेच काय ते करतील. आणि ते ऐकून सूर्य समाधानात परत त्यांच्या ठिकाणी निघून गेला. म्हणजे झालेलं दुःख अनिवार्य झाल्यावर सद्गुरु त्या दुःखातनं आपल्या शिष्याना बाहेर काढत असतात. आणि त्याप्रमाणे त्यांचे शब्द होते की मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तोही मह भ्रमंत करीत तीर्थ तेथे येईल महाराज तो परम आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठवीन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणील ती. ऐसे बोलता मित्र वरुणीचे संतोष मिरविला तो चित्तासी मग पुसुनी अनुसया आत्मजासी स्वस्थानासी गेला. आणि अशा प्रकारे दत्तात्रयाने मच्छिंद्रनाथांचा शिष्य आणि गोरक्षनाथ त्यांना भरतरीच्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली. आणि आता ते त्यांच्या ठिकाणी आनंदाने जाऊन भरतरीला या दुःखातून या व्याकुळतेतून बाहेर कसं काढलं आणि नाथपंथात त्यांचा कसं समाविष्ट केला गेला, हा हे अध्याय आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत. 28वा अध्याय हा पिंगलेचा असणारा अध्याय आणि 29वा अध्याय जो आपण बघणार आहोत तो म्हणजे भरतरीला विरक्त अवस्था कशी प्राप्त होईल. नाथपंथामध्ये आल्यावर एक खऱ्या अर्थाने ही विरक्त अवस्था जी प्राप्त होते ती नाथपंथाची एक फार मोठी किमया आहे. आणि म्हणून मग मच्छिंद्रनाथ गर्भगिरीवर येऊन एक तीर्थयात्रा करत हिंडू लागले. आणि काही दिवसांनी ते गिरनार पर्वतावर गेल्यानंतर तिथे ते दत्तगुरूंची भेट घेतली. आदराने त्यांना वंदन केलं. मच्छिंद्रनाथांना सगळं कुशल वृत्त सांगितलं. आणि त्या भेटीत गुरुदेवाने भरतरीच्या जन्मापासून सर्व हकीकत सांगितली. त्यांना शोकमुक्त करून तुम्हीच त्यांना नाथपंथात कसं आणू शकता हे पूर्ण विश्लेषण केलं. दत्तात्रयांनी सांगितलं की याला आपल्या नाथपंथामध्ये घेऊन ये. कसं करायचं ते तू ठरव. आणि मग त्यांना शोकमुक्त करण्यासाठी आणि नाथपंथात आणण्याची आज्ञा घेऊन त्या जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि मग ते तिथे आले. स्मशानामध्ये भरतरीचा अस्थिर पंजर देह हा पडलेला होता आणि पत्नीसाठी तो तडफडत होता. माझी पिंगला, माझी पिंगला, माझी पिंगला. नंतर एकामेकांच्या याच्यात इतके गुरफटून गेलेले होते की खरं ज्ञान आणि वैराग्य यांच्यापासून दूर जात चालला. नंतर शाब्दिक उपदेश करून आता भरतरीमध्ये काहीच फरक पडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आपण कितीही समजावलं, कितीही सांगितलं तरी आता काहीच फरक पडणार नाही. म्हणून मग ते सरळ बाजारात गेले. त्यांनी एक मडकं विकत घेतलं. बघा किती गमतीशीर मस्त कथा आहे. ते बाजारात गेले आणि त्यांनी एक मातीचं मडकं असतं ना, आपला माठ असतो घरातला, तसं एक मडकं विकत घेतलं. त्याच्यावर चित्रविचित्र रंगकाम करून ते छान चमकवलं. त्याचे बाटली असे नाव ठेवलं आणि ते सुशोभित मडकं पुन्हा स्मशानात नेलं. ते भरतरी समोर चालत जाताना ठेच लागून खाली पडले. त्यामुळे ते मडकं फुटून गेलं. ते पाहून त्याने हंबरडा फोडला आणि मडक्याचे तुकडे गोळा करत करत गगनभेदी आक्रोश केला. आपली एखादी वस्तू हात फुटली, नाही मिळाली की त्रास होतो ना, माझी वस्तू कुठे गेली, माझी वस्तू कुठे गेली. तसाच आक्रोश कोण करत होता? भरतरी करत होता. माझी पिंगला कुठे गेली, माझी पिंगला कुठे गेली. आता समजावून सांगून सांत्वन करून
भरतरी काही ऐकणार त्यातला नव्हता. म्हणून मग यांनी काय केलं, एक मडकं घेऊन त्यांच्या पुढे ठेवलं. तो आक्रोश करू लागला. त्याचा तो आक्रोश पाहून भरतरीला हसायला लागलं की अरे, माझी एवढी पिंगला गेली तर माझा किती आक्रोश व्हायला पाहिजे. एक मडकं पाहून हा काय आक्रोश करतो. विचार करण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे असतात बघा, की हाचाही आक्रोश त्याचाही आक्रोश, परिस्थिती फक्त वेगळी. आणि मग ते म्हणाले, अहो गोसावी महाराज, या दीड दमडीच्या वस्तूसाठी तुम्ही इतकं शोक करताय, शेवटी ते मडकच आहे ना, आज ना उद्या कुठून जाणार. त्यावर गोरक्ष म्हणाले, माझं दुःख तुम्हाला काय. गोरक्षनाथांच्या किमयात काही वेगळ्या ना हो. फार चतुराईने त्यांनी जगाला जिंकलं हो, असे गोरक्षनाथ परत होणे नाही. गोरक्षनाथ काय म्हणाले, अहो माझं दुःख तुम्हाला काय करणार, ती माझी बाटली होती. बाटली म्हणजे आत्ताची बाटली असते ती बाटली नाहीये, ही रूपकात्मक बाटली आहे. जीवनाचं सत्य सांगणारं मडक्याच्या रूपातली ही बाटली आहे. त्यांनी काय सांगितलं आमच्या गोरक्षनाथांनी, अहो तुम्हाला माझं काय दुःख करणार, ती माझी बाटली होती हो. तुम्ही नाही त्या पिंगलेसाठी या मसनवटीत झुरत बसले आहात ना. जन्माला येणारा प्रत्येक जीव आज ना उद्या जाणारच आहे, हे माहीत असून तुम्ही शोक करत आहात, ते तर खूप वाईट वाटतं हो मला. त्यावर भरतरीनाथ म्हणाले, अहो मातीचं मडकं हाडामासाची स्त्री याची तुलना तुम्ही कशी बरं करता. माझी पत्नी गेली, मला काय दुःख होतंय. तुम्ही साधं एक मडकं फुटलं तर एवढं दुःख करताय. माझं दुःख केवढं मोठं आहे. तुम्ही माझी तुलना, या बाटलीची तुलना माझ्या स्त्रीशी कसं बरं करता, पत्नीशी. माझं किती प्रेम होतं तिच्यावर, ती निघून गेली, मला नाही का दुःख होणार. तेव्हा गोरक्ष म्हणाले, नाका नाही, मी तुमच्या समोर हजारो पिंगला उभ्या करतो. काय म्हणाले, मी तुमच्या समोर हजारो पिंगला उभ्या करतो. त्यावर पैज लावता येते का बोला. हा कसा, त्यांनी काही गोरक्षनाथांना ओळखलं नव्हतं ना. हा कसला हजारो पिंगला तयार करून, माझी जाती ती जाती पिंगला गेली, हजारो पिंगला घेऊन काय करणार. पण ते इरेला पेटले म्हणाले, तुम्ही तसं करू शकता तर माझे राज्य मी तुम्हाला देईन. म्हणजे स्त्रीच्या प्रेमात अडकणारा भरतरी इतका होता की आपल्याला आपली पिंगला मिळाली तर त्यांना इतका आनंद होईल की मी तुम्हाला माझं सर्वस्व देऊन टाकतो, म्हणजे माझं राज्यही देऊन टाकतो, पण मला माझी पिंगला. तेव्हा गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप केला आणि पिंगलाच्या नावाचे भस्म फेकून स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरल्या की हो. सगळ्या पिंगला पिंगला पिंगला, लक्षावधी पिंगला. आणि त्या भरतरीला जवळ उभ्या राहिल्या सगळ्या. ते पाहून भरतरीला आश्चर्याचा धक्का बसला. खरे पिंगला कोण, आपलीच पिंगला कोणती ह्याच्यातली. या लक्षावधी पिंगलीतून आपली पिंगला कशी शोधायची. आणि म्हणून संसारातल्या खरे खोटेपणा पाहण्यासाठी त्यांनी काही गोष्टी विचारल्या. त्या पिंगलाने त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. तेव्हा एका पिंगलेने त्याला उपदेश केला, नाथ, माझ्या दुःखाने व्यथित होऊन तुम्ही स्वतःला 12 वर्ष कष्टवलं, त्यातून काय फायदा झाला. मी पतिव्रताचं पालन करीत स्वहित साधलं, तुम्हीही अशाश्वताच्या मागे न लागता मोक्ष मार्गाचा अवलंब करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. ते ऐकून भरतरीने डोळे उघडले आणि गोरक्षनाथांच्या चरणावर स्वतःला झोपून दिलं, साष्टांग नमस्कार केला आणि सांगितले, माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्तात्रेयचे हे कोण आहेत, दत्तप्रभू त्यांचे गुरु आहेत, मला त्यांनी अनुग्रह दिला आहे, म्हणून गुरूंचा गुरुबंधू या नात्यात तुम्ही पण मला गुरुस्थानी आहात, आणि म्हणून मी आज तुमच्या जवळ येत आहे, मनोमन लीन होत आहे. आता दुसऱ्या क्षणी भरतरीनाथांनाही त्यांनी नमस्कार केला
आणि पुढे त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले, आता तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? तुम्हाला पिंगलेसह राज्याचा उपभोग घ्यायचा आहे? तेव्हा भर्तरी म्हणाले, नाथजी, तुमचं हे अचाट योग सामर्थ्य मी बघितलं. माझा भ्रम दूर झाला. आता मला संसार सुखामध्ये अडकवू नका. कोणतेही कष्ट नको. योगाभ्यास मी करेन. मला दत्तात्रयांची फक्त एकदा भेट घडवून द्या. माझं हे राजवैभव स्वीकारा आणि मला मोकळं करा. याच उत्तरासाठी दत्तप्रभू वाट पाहत होते. त्याच उत्तरासाठी दत्तात्रयांनी गोरक्षनाथाला पाठवलं होतं. आणि म्हणून नियती काही वेळेस वेगळेच उपक्रम आयोजित करत असते, आपल्याला कळत नसतं, पण त्यातनही आपल्या जीवनाला एक वेगळ्या दिशा मिळणाऱ्या असतात. गोरक्षनाथांना पाठवून दत्तात्रयाने भर्तरीच्या जीवनाचा उद्धार केला. तसाच उद्धार या नाथपोथीच्या आणि सद्गुरु दत्तात्रयाच्या जगद्गुरूच्या सहवासात तुम्ही आम्ही सर्वजण येऊया आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम द्राम दत्तात्रयाय नमः या महान नाथपंथी मंत्रांचा जप करून आपल्याही जीवनाचा उद्धार करून घेऊया. जय गुरु माऊली. आदेश. जय आदेश. धन्यवाद. धन्यवाद.